आज मी खूप खुश होतो कारण घरी बहीण आली होती आणि मला काही कामच नव्हती. मग मी नुसता फिरायचो इकडून तिकडं तिकडून इकडं. पण हे काही तासांचंच होतं कारण मला परत बहिणीला सोडवायला जायला लागणार होतो. मग मी बहिणीला तिच्या घरी सोडवायला गेलो आणि तिने मला आहे ना एक पिशवी दिली होती. त्या पिशवीमध्ये होता लसूण. तो मला आईला द्यायला सांगितलं होतं म्हणून मी थेट आईजवळ गेलो आणि बघतो तो काय आई साहेबांचं तर सगळं रेडी होतं. आणि तिथून मी गेलो डायरेक्ट घरात आणि म्हणलं चला आईला घरकामात काहीतरी मदत तरी होईल आपली. मग भांडी घेतली, भांडी घेऊन मी बाहेर गेलो आणि घासायला सुरुवात केली. हातावा एवढा काळा पडला होता ना तो गोरा व्हायचं नावच घेत नव्हता. मग मी त्याला कसा बसा रगड रगड रगडला आणि त्याला अर्धा निर्धा गोरा केला. तवा गोरा झाला खरा पण माझी इकडची भांडी ना सगळी वाळून गेली होती. मग मी तिथून गेलो डायरेक्ट घरात. म्हणलं दुसरं काहीतरी काम शोधू. तर मम्मीने पीठ आधीच मळून ठेवलं होतं. मला दिसलं पळपटला हेच ते लाटणे. मी यांनी भारी पण एवढा मार खाला होता ना, एवढा मार खाला होता ना. आणि त्याच लाटण्याने मी ना चपात्या बनवणार होतो. मनावर तर घेतलं खरं पण थोडी भीतीच वाटत होती. मग काय झाली माझ्या कामाला सुरुवात. अशा प्रकारे पहिला प्रयत्न फ्लॉप गेला होता. म्हणलं सेकंड ट्राय मारू. वा आणि फायनली माहिती चपाती तव्यावर टाकाय रेडी होती. मग मी पण काहीच विलंब न लावता लगेच चपाती भाजून घेतली आणि बघतो तो काय आई साहेब हजीर. अशा करीत आहेत का चपात्या? अगं इथंच बघते झाली, बाकी चांगली आहे, इकडून चांगली आहे, इकडून पण चांगली, मध्येच जळाली. अगं ती गॅस फास्ट झाला होता वाटतं.